काय झालं अगर हे अगर रडायला काय झालंय बघू इकडं काय झालं एवढं रडायला काय रडायला काय झालं हो काय आठवण आल्या घरची आठवण आल्या मग जाय उद्या चालते पोरांनी नालायकाने नुसतं बायकांना झुल्यात झुलवायचं आहे त्यांना सुनू पावडर लावायचा आहे क्रीम लावायचा आहे ही नाही आणा ती नाही आणा राबवायचा नुसतं स्वयंपाकाला मला बायकांना ठेवलंय झुल्यात गहू तांदूळ दोन बघ काय की हा, थांब, थांब. ए, थांब. थांबा देणार आहे पैसे थांबा की नाही, त्याला काय नाही. अजून मला दे, नाही थांब. देते. थांबा तू देऊ नको माकडा तोडायचा का उगाच विषय वाटत त्याला लावला मिसळा याला विषय म्हणजे घरात काय तर हेच करायचं आणि ती ही चायपत्ती अगरबत्ती असली ती पण आणा जर नसली तुझी घाल का तिकडं पैसे दिले नाही 4 अगरबत्ती आणून काय झालं अगर हे अगर रडायला काय झालंय बघू इकडं काय झालं एवढं रडायला काय रडायला काय झालंय हो काय आठवण आल्या घरची आठवण आल्या मग जाय उद्या चालते वर बघ जरा आपलं किती रडा आल्या आणि घरची आठवण आले कांद्याची रस काय मला मी सांगू दे अरे अंबा काय कांदा काय चिराले ए पोरे काय कांदा काय चिराले जायला विचार काय अवघड आहे. 2,000 रुपये दिले त्यांना मी आता पैसे दे. होय? हा. तू कुठं दिलीस एकदा ह्यानं लावला आता ह्यानं लावला इकडे की तू ठेवल्या रे कान. अरे देवा माझं पहिली ती 1000 रुपये घेतलेलं ना तू 1,000 रुपये संपल्याच्या आधी बाकीच्या काय दवाईचा. तू घर चालव मंगळी पप्पा दिले होते की 1000 रुपये आता आणि 2,000 रुपये दिले 2 रुपये बाबा खरं सांगा 2 हो बा खरं सांगा 2000 रुपये घेतले ऐक रे. पागल. हो 2000 बघ काय की हा, थांब, थांब. दिला? ए, थांब. थांबा देणार आहे पैसे थांबा की थांबा. नाही, त्याला काय दिले नाही. पैसे. अजून मला दे, द्यायचं थांब. ते. थांबा तू देऊ नको माकडा तोडायचा का उगाच विषय वाटत त्याला लावला मिसळा याला विषय म्हणजे घरात काय तर हेच करायचं हो पाकिट भरणार दिसायला आले की त्यांचं दिले 2,000 रुपये. हा, दिलेच का मग काय दिलं म्हणजे आण ना वाटत. तू सगळं आणलं. इकडं 15 किलो गहू हां 5 किलो तांदूळ हां 1 किलो मटण हां 5 पिशव्या दह्याच्या हां आणि बासुंदी अर्धा किलो. दही 2,000 रुपये तांदूळ घे. Correct. मटण म्हणून 2000 घेतले मग राहतच नाही काय है ना राहतंय की. राहत कसं आहे? मग राहिलं तर हिशोब त्यांच्याकडे 200 रुपये राहतंय. किती राहते अप्पा आता गहू निघत तर 15 किलो गहू पाहिजे नाही आपल्याला. होय. मग मी म्हणलं 30 निवडायला. किलो आणला, पण लक्षात आलं आता गहू निघणार नाही. पप्पा निवडल्याला आणा निवडल्याला एवढं पाहिजे की. पप्पा निवडल्याला आणा निवडल्याला गहू गहू वडील लागते नाही तर ही चायपत्ती अगरबत्ती असली ती पण आणा जर नसली तुझी घाल का तिकडं पैसे दिले नाही 4 अगरबत्ती आणून कसलं बोललं अरे देवा. अगरबत्ती चाय तेवढीच आणायचं आहे अरे पण पैसे देत नाही तू मोठी जादा दिले जादू दिले म्हणून तर हे आता म्हणले जादू दिले म्हणले की जादा दिले म्हणून आणा म्हणलं नाही दिले याला मजा यायला लागल्या काय रे तुला काय मजा यायला लागल्या ही मजा आहे डोळ्याला काय लागले रे अरे तू मला मोठी यायला लागले नाही अरे ते कांदा चिरून रडायला लागले ते तुला ऍक्टिंग मध्ये सांगितलं चल तुला विचार आपण ये. चल. ती छोट जरा गाडी तुझी चल पुढे गेली ते बाहेर आहे गेली राहू दे ती राहू दे विचार काय कुठं हां ये चल की विचार की चल विचार की दूध का दूध पाणी पाणी करते काय बोल ए अरे ते कांदा चिरून माझा ना यात आलंय माझ्यापाशी तू एवढा फोन ठोस पण थांबलाय तिथं तू म्हणतीला मारलाय म्हणलं का ते रडायला लागल्या ए म्हणलं अरे ती कांदा चिरायला कांदा चिरलं की डोळ्यातलं पाणी येते विहानला दाखव जा इथं बसू साईडला कांदा चिरताना विहान पण रडायला लागतोय मोहनती बसली की विहान पण आलाय भारतीय बेटक जेव खात बसल्यात नाश्ता ए मायापाशी येत नाही तू माव तू कमी वय बघ ना तुमच्या पैसे
सो गाईज आज नाश्त्याला पोहे आहे आणि आम्ही सगळेजण पोहे खात बसलोय. नुसतं मटण खायचं आहे करायचं ते या केलेलं कोण करायचं. ताटात दिसतंय का नाही चमचमीत, त्याच्या पुढं लय कष्ट असतं या. हे बघा मटण कर पोरांनी नालायकाने नुसतं बायकांना झुल्यात झुलवायचं आहे. त्यांना सुनू पावडर लावायचा आहे, क्रीम लावायचा आहे, ही नाही आणा ती नाही आणा, राबवायचा नुसतं स्वयंपाकाला. मला बायकांना ठेवलंय झुल्यात, मला लावलं इथं. मम्मी ही कर, मम्मी ती कर. ती काय सोपं आहे काय करणं? आधी सगळं राबायला लागतंय, स्वच्छ करायला लागतंय आणि मग ह्यांना करून घालायचं आणि वरनं आणि ह्यांचं बोलणं खायचं. तर गाईज आज आहे धुळवडचं मटण. काल आम्ही केलं नव्हतं, काल धुळवड होती. सो आज केले. सो आज आणि काल काय होतं? काल होतं ग्रहण होतं त्यामुळे केलं नाही. सो आता आम्ही सगळेजण मम्मीने बनवले मटण, आता आम्ही सगळेजण बसून खाणार आहे मस्तपैकी. तर गाईज इथं कांतारा पिक्चर लावला आहे आणि तिकडे बघत बघत सगळेजण जेवायला लावले. आम्ही प्रोजेक्टर लावला आहे बघा इथं, स्पीकर ध्यान पण आहे इथं. ए बा ए तुम्ही इकडे ए हिला आत घेऊन जा सियाला दिदे. सोड मला. आवाज बघत जा. सोड मला. काय मटण खाऊन झालं काय? आता काय करायचंय? मटण खाऊन झालं तर हा ओ कोणी मटण खाल्लं काय झालं? काय सांगितलं तुम्ही काय करत? हा काय झालं? तर काल बघा गाईज आज मटण खाल्ले. आता आमचं शूट चालू होतं, सकाळपासून शूट झालं. आता ह्याचं काम सुरू होणार आहे. मटणची पार्टी तर झाली आहे, चांगलं झालं ना पार्टी. आता काय बोर झाला खाऊन मटण. होय काय? बासुंदी खाना बर चालतंय. आता बासुंदी खाऊ आपण. मी पण बासुंदी खातो. नाही आपण मटण प्रेमी आहे, मटणच खाणार, दुसरं काय पण. चला गाईज आता आमचं शूट झाले आणि आता आम्ही 4 वाजले. आई 4 वाजता आता येतील पप्पा ते ना. हो काय चला बघायला लागा. कसं आहे 2026 सुरू आहे. आता बायकोची वाट बघायची, तिला जेवण बनवून चालायचं. 1997ला नवऱ्याची बायको वाट बघायची. अरे sorry. पण आता बायकोचा नवरा. हा चला या. आता सो गाईज आता आम्ही चाललोय शेतात. थोडंसं काम होतं अर्जंट, त्यामुळे सिया पण आल्या, प्रतीक पण आलाय आणि मी पण आहे. सो एक झाड कट करायचं होतं. त्या झाड कुठलं आली चालली लागणार आली बरं धुळा. चला पटकन जाऊन येतो. मम्मी पप्पा तर शेतातच आहे. तर गाईज आता हे बघा वर वायरला थाटायला तर झाड, त्यामुळे वरचे शेंड उडवायसाठी आम्ही आलोय आज. सो आता एवढी सगळी लाईनीने शेंड उडवत, एवढी वायर आहे तिथंपर्यंत. तार होते त्यामुळे एवढं सगळं छाटलं. इकडचं ठेवलं, इकडं काय तार नाही, त्यामुळं आता सेम त्या ते कोपऱ्याला जायला पाहिजे आम्हाला. ते पण एकदम जवळ आली. नाही जरा सोडणार आहे, ती बारका आहे. इकडची वाढत नाही, होय ना, वाढ नाही त्याला बारकी आहे. चल वरचं शेंडच तोड्या नसे. चल वायर बसलं, वरचं वायर बसलं तोडून झालं. आता अरे क्या मॅजिक आहे, हे उडायला लागलं झाडं. बाय हे टाकायला लागलं. तर आता हे तुटल्याला आम्ही असं कडेला लावले, म्हणजे खालची गॅप भरायसाठी. हे बघा म्हणजे शेळ्या वगैरे आल्या तर ते भिंत बघून बाय बाय. हा अवतार बघा कसं झाला, डोळा सगळा तोडला. आंघोळ करायला लागते घरी गेला. हा टाक. देवाला मी आता आशीर्वाद मागणार आहे. देवा मला शक्ती दे, काय तर दे. दिलं बघ देवानं. अजून एक दे देवा, माझ्यावर प्रसन्न आहे. इकडे बघा कुठला देव आहे. तर गाईज वरच्या फांद्या तोडलेल्या आम्ही इथं उपयोग केला. साईडनं बाउंड्री केली पूर्ण कॉर्नरला आणि आता जातो हातपाय धुवायला पाणी लावले. चला आता हातपाय धुतो गाईस. अरे खरंच पॅक झाली की पूर्ण पॅक दिसाले तिकडं. हा आता हातपाय धुतो इथं आम्ही सगळे. गारगार आहे काय हे. आता आज प्रतीक मामा धुतल्या मग धु. असा अवतार झालाय. लागलं जरा कटिंग करतात झाड, पण मेन
कट केलं, रक्त नाही, चमडी जरा जरा निघली. हे पण गहू पण वाळले. मम्मी पप्पा गहू काढायला आलते, इथून एवढं तोडलं त्यांनी सकाळपासून. आता अजून ही राहिलं आहे पट्टा झालं. तर गाईज बघा आता प्रतीक आलाय आणि प्रतीकसाठी आता पालक काढायला. हे गहू नाही काढायचा, गहू आमच्यासाठी आहे, पालक. निवडायला लागत नाही केल्यावर. अशी रे चांगली म्हणजे देखणी पुरी कशी बघतोयस. तर आता प्रतीक पहिल्यांदा आलाय, तर म्हटलं आता पालक आहे आपली, तर सगळींनाच देतोय पालक आम्ही. तर प्रतीकचा नंबर आज आला लागलाय. सो आता पालक काढतो. होय धुवून घ्यायला चालतंय. तिकडे किती भारी वाटतं. बघा इथं मंदिरात विठ्ठल रुक्माईचं सोहळा आहे. सोहळा सोहळा ज्ञानेश्वर पारायण. पारायण.